नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. नभे पिंडज्ञाने नभे तत्वज्ञाने, समाधान काही नभे तान माने, नभे योगयागे नभे भोग त्यागे, समाधान ते सज्जनाचे नियोगे. सर्वसामान्य माणूस आपल्याला समाधान लाभावे म्हणून झटत असतो. त्याचा सारा प्रयत्न समाधानासाठीच असतो. समाधान म्हणजे यापेक्षा जास्त काहीही मिळवायचे नाही अशी अवस्था. यासाठी सर्वसामान्य प्रापंचिक माणूस बरेच प्रयत्न करतो. तो पंचेंद्रियाच्या ज्ञानाने, तत्वज्ञानाने, कधी गायन कलेच्या माध्यमातून, तर कधी योग साधनेतून, तर त्यागाच्या भावनेतूनही समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो. समाधान लाभणे म्हणजे आपले परमात्म्याशी नाते जोडणे होय. बऱ्याचदा आपण हे समाधान देहाच्या जोरावर म्हणजेच उपास तापास, प्राणायाम, मौन, भजन कीर्तन इत्यादीने मिळवण्याचा प्रयत्न करतो. त्याला समर्थांनी पिंडज्ञाने असा शब्द वापरला आहे. यामुळे समाधान मिळेलही, परंतु ते तात्पुरत्या स्वरूपाचे असते. समजा आपण मौन धारण केले व त्या योगे आपल्याला समाधान लाभेल, पण एकदा का मौन सोडून आपण आपल्या रोजच्या व्यवहारात मग्न झालो की पुन्हा ये रे माझ्या मागल्या. तसेच तत्वज्ञानानेही समाधान लाभेल. अध्यात्माचे वाचन, संतांचे उपदेश ऐकणे, तत्वज्ञानाची चर्चा, देह, आत्मा, परमात्मा यांच्या संबंधावरील चर्चा यामुळेही असते. चर्चा संपली, तत्वज्ञानाचे वाचन संपले की झाले पुन्हा रोजचा दिनक्रम सुरू. पुन्हा हे सारे आपले शरीरावर अवलंबून आहे. शरीर थकले की पंचेंद्रियही थकतात. त्यामुळे वाढत्या वयानुसार हे समाधान कमी होईल. समर्थ पुढे म्हणतात की समाधान काही कलाविष्कारातही मिळत नाही. त्यासाठी त्यांनी तानमाने असा शब्द वापरला आहे. म्हणजे गायनादी कलेने देखील समाधान मिळेल, पण एकदा का गायनाची तंद्री भंग पावली की समाधानही संपेल. एखादे भजन गाताना, गीत गाताना, चित्र रंगवताना, शिल्प कोरताना कलाकारांचे देहभान हरपतेच. पण संपले की तो पुन्हा नेहमीसारखाच प्रपंचाला लागतो. त्यामुळे त्याला लाभणारे समाधानही तात्पुरतेच असते. हे समाधान योग साधनेनेही कायमचे लाभत नाही. योग साधनेने माणूस समाधी अवस्थेपर्यंत जाऊ शकतो. त्याचे ईश्वराशी नातेही जुळेल. पण समाधीतून तो बाहेर आला की समाधानही संपते. तसेच यज्ञानेही समाधान लाभेल. ईश्वराच्या प्राप्तीसाठी यज्ञयाग केल्यास त्यानेही ईश्वराच्या प्राप्तीचे समाधान मिळू शकेल. पण ज्या कारणासाठी यज्ञ केला ते फळ एकदा प्राप्त झाले की संपले. तसेच भोगाचा त्याग केला तरीही समाधान लाभते. एखाद्याने आपली संपत्ती दान केली, साधेपणाने राहिला, तरीही जे समाधान मिळेल ते अल्पच राहील. पुन्हा अशा त्यागाला समाज जीवनाच्याही मर्यादा असतात. म्हणून समर्थ म्हणतात, कायमस्वरूपी समाधान हवे असेल तर ते फक्त सज्जनाचे योगेच लाभू शकते. केवळ संतांच्या सहवासातच आपण देहाने व मनाने राहिलो तरच आपल्याला चिरंतन स्वरूपाचे समाधान लाभू शकेल. कारण सज्जन माणसे आपल्याला चिरंतन सुखाकडे घेऊन जाऊ शकतात. त्यांनी अनुभवाने हे चिरंतन सत्याचे रहस्य माहिती करून घेतलेले असते. परमेश्वर प्राप्तीचा मार्ग त्यांना ठाऊक असतो व इतरांनाही त्या मार्गावर जाण्यासाठी ते उद्युक्त करीत असतात. अशा संत सज्जनांच्या सहवासात जर आपण आलो तर आपल्यालाही चिरंतन समाधान लाभेल, हेच समर्थांना सांगायचे आहे. यासाठी केवळ देहाने त्यांच्याबरोबर न राहता मनानेही त्यांच्यासोबत राहिले पाहिजे, म्हणजे आपला उद्धार होईल. जय जय रघुवीर समर्थ.